बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. एक महिला आरोपी अटकेत. गुन्ह्यांची मालिका उघड. लातूर जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक केली. तिच्याकडून चोरीस केलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर, ताजबंद आणि अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त आणि माहिती संकलन करत असताना दिनांक 4 मार्च 2026 रोजी रेणापूर नाका लातूर येथील नवीन बसस्थानक परिसरात 2 संशयित महिला बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीत संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती बातमीदारापर्यंत प्राप्त झाली. सदर माहितीची खात्री करून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. 95 सोबत घेऊन सापळा रचण्यात आला आणि यावेळी संशयास्पद हालचाल करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने आपले नाव पूनम जितू कांबळे, वय वर्ष 34, राहणार गांधीनगर, उदगीर तालुका, जिल्हा लातूर असे सांगितले. महिला पोलीस अंमलदारामार्फत तिची अंगझडती घेतली असता तिच्याकडून एक सोन्याचे मणिमंगळसूत्र, एक सोन्याची साखळी असा अंदाजे 13 ग्राम 390 मिली वजनाचा सुमारे 78,951 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदर दागिन्यांबाबत अधिक चौकशी केली असता आरोपी पूनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे, राहणार गांधीनगर, उदगीर फरार हिच्यासह मागील 4 ते 5 महिन्यांपासून औसा, शिरूर, ताजबंद आणि अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान सदर आरोपींनी केलेल्या चोरीच्या घटनांपैकी पोलीस स्टेशन औसा गुन्हे रजिस्टर नंबर 64/2026 तसेच पोलीस स्टेशन अहमदपूर येथे दाखल असलेल्या विविध चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित बाबी उघडकीस आल्या. आरोपीकडून मिळालेल्या सोन्याचा दागिने जप्त करण्यात आले असून आरोपीला अटक करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी पुढील पोलीस स्टेशन औसा येथे ताब्यात देण्यात आला आहे. सदर प्रकरणातील दुसरी आरोपी अनिता विशाल कांबळे ही फरार असून तिचा शोध घेण्यात येतो आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांच्या पथकाने पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बाचकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड यांनी केली आहे. बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष असून नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी. तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनास माहिती द्यावी असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आलं आहे. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्हसह मुख्य संपादक राठोड रमेश लातूर.